जिल्ह्यासह राज्यात महाविकास आघाडीला चांगलं वातावरण असल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे स्टार प्रचारक खासदार निलेश लंके यांनी केलाय। राज्यात अनेक प्रश्न आहेत। भाजपनं पक्ष तोडफोडीचं राजकारण केलं असून जनतेला हे आवडलेलं नाही, त्यामुळे जनता निवडणुकीत बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं लंके यांनी म्हटलंय। मागच्या कालखंडामध्ये विशेष करून भाजपच्या नेते मंडळीने जे तोडफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं, महाराष्ट्राचा राजकारण हे संगनमताने म्हणजे प्रत्येकाला बरोबर घेऊन चालत असताना पक्षामध्ये फूट पाडण्याचं काम केलं। या सगळ्यांना उत्तर येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही। हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर खरं तर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलांना पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल झालाय। वाकोडी इथे महिलांना 2000 रुपयांचं वाटप तसंच सावरखेडा इथे बांगर यांच्या फार्म हाऊस जवळ पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला। याबाबत ठाकरे गटाचे माजी खासदार शिवाजी माने यांनी तक्रार केली होती आणि यावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात संतोष बांगर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। दरम्यान शरद पवार यांनी केलेल्या टीकेला अशोक चव्हाण यांनी उत्तर दिलं। शरद पवार मला संधी साधू बोलतात, मात्र संधी साधू कोण आहे हे जनता ठरवेल असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय। विधानसभा प्रचाराचा शेवटचा टप्पा अखेर सुरू झालाय। प्रचाराची रंगधुनी सुरू असताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची लेख श्रीजा चव्हाण देखील मैदानात आहे। मी फक्त लेखीचा उल्लेख केला, पण बरीच जबाबदारी तुमच्यावर आहे। खास करून लोकसभेमध्ये एक सेटबॅक बसला होता। लोकसभा आणि विधानसभा वेगळं बघताय? नाही, असं आहे की लोकसभेचे विषय वेगळे, विधानसभेचे विषय वेगळे। पण सुदैवाने म्हणा दोन्ही इलेक्शन्स एकत्रपणे लावल्यामुळे एकाचा फायदा दुसऱ्याला होऊ शकतो। त्यामुळे विधानसभेचे सर्वच महायुतीचे उमेदवार हे लोकसभेच्या उमेदवाराला मदत करतायत आणि त्यामुळे लोकसभेच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष फायदा त्याचा होतोच आहे। अनेक निवडणुका तुम्ही बघितल्यात, स्वतः लढल्यात, स्वतः जिंकल्यात, पण जेव्हा परिवारातलं खास करून लेख मैदानात असताना एक भावनिक तितकंच राजकीय काय नेमकं परिस्थिती? सुरुवातीचं पहिलंच इलेक्शन आहे, त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की परिवाराचे एक सदस्य आहेच, परंतु ज्या व्यक्तीचं पहिलंच इलेक्शन असतं, अनुभव इलेक्शन लढण्याचा हा पहिलाच योग आहे आणि त्यामुळे तिच्या मागे पूर्ण ताकदीनिशी आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते आहेत आणि तीसुद्धा आपल्या परीने चांगलं काम करत आहे। राजकीय रणधुमाळीत काही आरोप तुमच्यावर होताना दिसत आहेत, खास करून शरद पवार संधी साधू अशोक चव्हाण ही त्यांची तुमच्याबद्दलची भूमिका पटतंय? म्हणजे शरद पवार संधी साधू म्हणतायत तुम्हाला? हाच विषय आहे। शरद पवार मला संधी साधू म्हणतात, हाच विषय आहे। मी शरद पवार साहेबांना ओळखतो, त्यांच्या हाताखाली मी राज्यमंत्री म्हणून कामही केलेलं आहे। महाराष्ट्रातले देशाचे मोठे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी सांगितलं माझ्यासारख्या छोट्या माणसाची दखल घेण्याइतपत मी काही एवढा मोठा माणूस नाही आहे आणि माझ्यापेक्षा लोकच ठरवतील की संधी साधू कोण आहे। एक याला लागूनच म्हणजे काँग्रेसमधून देखील वारंवार अशोक चव्हाण यांना संपवा अशा पद्धतीचं एक राजकारण तुम्ही वारंवार बोलून दाखवलं होतं। त्याची देखील एक विधानाची चर्चा होते। खास करून एकीकडे लेख मैदानात आहे, दुसऱ्या बाजूला सगळ्या जबाबदारी तुमच्यावर इथे बऱ्यापैकी दिलेली आहे, स्टार प्रचारक तुम्ही आहात। या सगळ्यावर नेमकं काय? मारने वाले से बचाने वाला बहुत बड़ा रहता है। त्यामुळे कोणाला काही वाटत असेल तो भाग वेगळा। अनेक वेळा माझ्यावर राजकीय हमले करणारी तीच मंडळी आहे, त्यांना संधीही मिळालेली आहे, पण मला त्यांची चिंता नाही आहे। माझ्या मागे लोक आहेत, केलेल्या कामाचं माझ्या मागे खूप मोठी पार्श्वभूमी आहे आणि सर्वात महत्त्व म्हणजे ईश्वराचा आशीर्वाद आहे। खूप खूप धन्यवाद। माझे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्यासोबत एकंदरीत बघितलं तर या सगळ्यावर मारने वाले से बचाने वाला बहुत बडा होता है अशा पद्धतीचं थेट विधान त्यांनी देखील केलंय। हर्षद सराव, झोरी, न्यूज 18 लोकमत, नांदेड। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। उल्हासनगर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार भगवान भालेराव यांच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरेंनी रोड शो केला। भगवान भालेराव निश्चितच विजयी होतील असा विश्वास शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी बीड जिल्ह्यातील पहिल्या उमेदवाराला जाहीररित्या पाठिंबा घोषित केलेला आहे। गेवराई मतदारसंघात वंचितच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांना हाकेंनी पाठिंबा दिलाय। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या विरोधात हाकेंनी वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं वंचितची ताकद वाढली आहे।
वयावरून शरद पवारांनी पुन्हा एकदा मिश्किल टिप्पणी केली आहे. अजित गव्हाणे यांनी भाषणात शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला. तेव्हा मी अजून म्हातारा नाही झालो. जोपर्यंत राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही तोपर्यंत मी म्हातारा होणार नाही असं शरद पवार म्हटलं. विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांना 100% पराभूत करा असं जाहीर आवाहन शरद पवार यांनी केलंय. गद्दारांना शिक्षा द्यायची असते, गद्दारांना माफी नाही असं म्हणत पवारांना खरं तर वळसेंनी इशारा दिला. माझ्यावर झालेल्या आरोपांना मी प्रचाराच्या सांगता सभेत उत्तर देणार असं प्रत्युत्तर दिलीप वळसे पाटील यांनी दिलं. डिंभे धरणाच्या पाणी प्रश्नाबाबत शरद पवार काहीही बोलले नाहीत. मुख्य प्रश्न बाजूला ठेवून फक्त सत्ताधाऱ्यांवर टीका करायची एवढंच विरोधकांचं काम आहे अशा शब्दात दिलीप वळसे पाटलांनी देखील पवारांवर निशाणा साधला. स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली, यालाच भूमिका बदलणं म्हणतात अशा शब्दात उद्धव ठाकरेंच्या टीकेला राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांच्या बाबतीत तर बोलायलाच नको, त्यांचं पूर्ण आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं असं म्हणत त्यांनी पवारांनाही टोला लगावला. देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होत आहे. स्टार्टअप, खासगी कंपन्यांमध्ये देखील सर्वाधिक रोजगार निर्मिती होते. खासगी क्षेत्रातील रोजगार काँग्रेसच्या युवराजांना दिसत नाहीत अशा शब्दात पियुष गोयल यांनी राहुल गांधींना टोला लगावलाय. नागपूरचा सत्यानाश करणारी व्यवस्था चालवली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात नागपूरसाठी काहीही केलं नाही. नागपूरचं नाव बदनाम करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर केली. मुंबईत पुढील 10 वर्षात बांगलादेश आणि म्यानमारमधून येणाऱ्यांची संख्या वाढत जाईल, त्यामुळे भविष्यात मुंबईतील हिंदू कमी होतील असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. अणुशक्तीनगरमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांना सोलापूर पोलिसांनी नोटीस दिली. असुद्दीन ओवेसी यांनी आपल्या भाषणातून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यांनी प्रक्षोभक भाषणं करू नयेत अशी नोटीस त्यांना देण्यात आली. विनायक राऊतांना यापूर्वी तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलं होतं, पण यंदा काय चुकलं की तुम्ही गळ्यात धोंडा पाडून घेतला अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणेंवर जोरदार निशाणा साधला. कुडाळमध्ये वैभव नाईकांसाठी उद्धव ठाकरेंनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. वरळीमध्ये प्रचार करण्यासाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागतंय. पराभव समोर दिसत असल्याचं उबाठाचे नेते चलबिचल झालेले आहेत. एक काळ होता जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना बाहेरच्या राज्यात बोलवलं जात होतं, मात्र आता तेलंगणावरून माणूस बोलवावा लागतो अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय. कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेनं सभा घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असून आमचा उमेदवार जिंकणारच असा विश्वास यावेळी श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. बालाजी खदगावकर यांनी आमदार तुषार राठोड यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यानंतर फडणवीसांनी खदगावकरांचा समाचार घेतलेला आहे. बैलगाडी आणि कुत्र्याची गोष्ट सांगत फडणवीसांनी खदगावकरांना उत्तर दिलं. नाशिकमध्ये आज अजित पवारांच्या प्रचार सभांचा धडाका होणार आहे. आज नाशिकमध्ये अजित पवारांच्या 4 सभा होणार आहेत. पुणे, पिंपरी आणि शिरूरमध्ये शरद पवारांच्या जाहीर सभा होणार आहेत. उमेदवार सचिन दोडकेंच्या प्रचारासाठी शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंची सभा होणार आहे. शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर इथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. नेवासा येथे उमेदवार शंकरराव गडाख यांच्यासाठी जाहीर सभा ते घेणार आहेत. आदित्य ठाकरे आज दापोली दौऱ्यावर आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ आझाद मैदानात आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदेंची जाहीर सभा होणार आहे. तर शिर्डीतील उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्यासाठी देखील श्रीकांत शिंदे प्रचार सभा घेणार आहेत. नितीन गडकरींची धाराशिव, सांगली आणि पंढरपुरात जाहीर सभा होणार आहे. भाजपचे महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख, समाधान आवताडे यांच्यासाठी गडकरी सभा घेणार आहेत. 16 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी मेरा बूथ सबसे मजबूत या अभियानांतर्गत देशवासियांशी संवाद साधणार आहेत आणि यात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन फडणवीसांनी राज्यातील जनतेला केलंय. सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, त्यांना सुपारी मिळाल्यानं ते वाजवत आहेत असं अंधारे यांनी म्हटलं. महाविकास आघाडीमध्ये कुणीही मुख्यमंत्री झालं तरी चालेल, महायुतीनं विरोधी पक्ष नेतेपदाची आता चर्चा करावी असा
टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीला लगावलाय. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेदरम्यान अजित पवार यांची माफी मागितली. सिंदखेडराजा मतदारसंघात होत असलेल्या मैत्रीपूर्ण लढतीत पंकजा मुंडेंनी शिंदे गटाचे उमेदवार शशिकांत खेडेकर यांच्यासाठी प्रचार सभा घेतली आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूला याच मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार देखील निवडणूक रिंगणात असल्यानं पंकजा मुंडे यांनी माफी मागितली. ही सभा गुलाबराव देवकरांच्या विजयाची सभा आहे. टपरीवालेला टपरीवरच पाठवायचं आहे असं म्हणत संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला. गुलाबराव पाटलांना गुलाबराव देवकरच पाडणार असं राऊत म्हटले. सोलापुरात असुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी जनता फारुख शाब्दी यांना विजयी करतील असा विश्वास व्यक्त केलाय. बालाजी पाटील खतगावकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. त्यांनी उधळलेली मुक्ताफळं संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहेत. याची दखल घेत शिवसेनेनं बालाजी खतगावकर यांचा शिवसेना पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं जाहीर केलंय. विकासासाठी मुद्द्यावर अजितदादा महायुतीसोबत आलेत. मात्र महाविकास आघाडीचं सरकार खुर्ची आणि मोहासाठी सत्तेत आलं होतं असा घणाघात मुख्यमंत्री शिंदेंनी महाविकास आघाडीवर केलाय. शरद पवारांचं वय 84 आहे. मात्र या वयातही ते 4 सभा घेत आहेत. रात्री फक्त 4 तास झोपतात. त्यामुळे महाराष्ट्रात 170 आमदार निवडून येतील आणि महाविकास आघाडीचं सरकार बनेल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघा आहे असा दावा रोहित पवार यांनी केलाय. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची असून राज्यातील जनता गद्दारीचा हिशोब घेण्यासाठी 20 तारखेची वाट पाहत असल्याचा घणाघात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केलाय. काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. नांदेड जिल्ह्यातील मुखेड मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा झाली. यावेळी फडणवीसांनी मतदारांना भावनिक साथ घातली. तुषार राठोड यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं तर मी त्यांना मंत्री बनवून पाठवेन असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं. नांदेडच्या मुखेड विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करत शिवसेनेचे बालाजी खतगावकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. महायुती सरकारनं केलेल्या कामाचं श्रेय घेत खतगावकर आपला प्रचार करतायत. मात्र बालाजी खतगावकर यांचा शिवसेना पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं शिवसेनेनं जाहीर केलंय. त्यामुळे खतगावकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांनी प्रचारादरम्यान चहाच्या टपरीवर जाऊन कार्यकर्त्यांसोबत चहाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघातील उबाठा पक्षाचे उमेदवार संतोष टारफे यांच्या प्रचारात ब्रेकनंतर आपलं स्वागत. पुढची बातमी पाहूयात. भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विलास लांडे यांची मतदारांशी बोलताना जीभ घसरली आहे. मतदान करण्यासाठी विरोधकांचे पैसे घेऊ नका असं सांगताना त्यांनी वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. माझी विनंती आहे आपण सर्वांनी साहेबाच्या वरती त्या ठिकाणी विश्वास ठेवून येणारी 20 तारीखची जी निवडणूक आहे ती सर्वांनी या ठिकाणी डोळ्यात तेल घालून कोणी येतील काही पैसे देतील त्या पैशाचा विचार करू नका. ते जर पैसे घेतले तुम्हाला जुलाब होतील. अक्षरशः मी तुम्हाला सांगतो त्याच्यावरती 2000 रुपये जातील. आता 1000 रुपये पण जर ते पैसे घेतले तर तुम्हाला जुलाब होतील. याची काळजी आपण घ्या. पवित्र मतदान हे मतदान या तिन्ही उमेदवारांना करायचे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचार सभेत सतेज पाटलांनी हिंदी चित्रपटातील डायलॉगबाजी केली. पृथ्वीराज चव्हाण नाम ही काफी है असं म्हणत विरोधकांकडून पैशाचा तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाजूने मतांचा महापूर येईल अशी टीका सतेज पाटलांनी केली. ज्या माणसाचं नाव हेच त्याची ओळख या ठिकाणी आहे. एक हिंदी में डायलॉग है, मेरा नाम ही काफी है. तसं पृथ्वीराज चौहान साहेबांचे उनका नाम ही काफी है. कहीं भी जाओ सिर्फ पृथ्वीराज चौहान साहब के गांव से आए बोलो तो काम हो जाता है. म्हणजे काम व्हायला कुठेही अडचण येत नाही. एवढं वजनदार नाव हे पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं आपल्या पाठीमागे आहे. बाबा उलट्या बाजूने पैशाचा महापौर आला तरी तुमच्या बाजूने मताचा महापौर येणार हे मी आपल्याला जाहीरपणे या ठिकाणी सांगतो.
महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. उद्धव ठाकरेंच्या अवमानाचा बदला घेण्यासाठी काँग्रेसनं रामटेकमध्ये बंडखोरी करत उमेदवार दिला. सुनील केदार यांचा दावा. गद्दारांना आता सुट्टी नाही. विधानसभेत वळसे पाटलांना 100% पराभूत करा. शरद पवारांचं जनतेला आवाहन. तर आरोपांवर समारोप सभेत उत्तर देणार वळसे पाटलांचं प्रत्युत्तर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धुळा. दुपारी संभाजीनगरमध्ये, संध्याकाळी नवी मुंबईत तर शिवाजी पार्कवर रात्री होणार मोदींची सभा. पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेचा टीझर जारी. आशिष शेलार यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट. राहुल गांधींकडून प्रचाराचा धडाका सुरूच. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आज नंदुरबार आणि नांदेडमध्ये घेणार सभा. कळमनुरीचे शिवसेनेचे उमेदवार संतोष बांगर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल. वाकोडी गावात पैसे वाटप केल्याचा आरोप. आणि काँग्रेसचे नागपूर उत्तरचे उमेदवार नितीन राऊतांच्या कारला ट्रकची धडक. अपघातातून नितीन राऊत थोडक्यात बचावले. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. ईडीकडून महाराष्ट्रात कारवाई करण्यात आलेली आहे. 23 ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. गुजरात, पश्चिम आणि बंगाल गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये देखील छापा टाकण्यात आलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. ईडीकडून ही महाराष्ट्रात कारवाई केली असल्याचं पाहायला मिळतंय. 23 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये देखील ईडीनं छापे टाकलेत. तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ईडीकडून ही महत्त्वाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 23 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे. महाराष्ट्रात कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये देखील ईडीनं छापे टाकलेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ईडीनं ही अतिशय महत्त्वाची कारवाई केलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय. पुढची बातमी पाहूयात. अमरावतीमध्ये काँग्रेसतर्फे माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख आणि महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार विद्यमान आमदार सुलभा खोडके रिंगणात आहेत. मात्र या दोन बलाढ्य उमेदवारांखेरीज अमरावती विधानसभा मतदारसंघात डॉक्टर सय्यद अब्रार एक सामान्य उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अगदी कमी फीमध्ये सर्वात चांगली सेवा देणारे डॉक्टर म्हणून विदर्भात डॉक्टर सय्यद अब्रार यांची ख्याती आहे. डॉक्टर अब्रार हे आपल्या निवडक कार्यकर्त्यांना घेऊन घरोघरी पॅम्पलेट देऊन आपला प्रचार करतायत. हे उमेदवारीमध्ये सर्वात गरीब उमेदवारी मी घेतलेली आहे. जेवढे उमेदवार खडे आहे ते धन कुबेर आहे आणि त्यांच्यासमोर मी फार लहान आहो. त्यांच्याकडे धन आहे, माझ्याकडे माझी मेहनत आहे. मी पायी चालून राहिलो आणि माझे कार्यकर्ता माझ्या साथ पायी आहे आणि आम्ही गली कॉलनीमध्ये फिरून राहिलो आणि प्रचार करून राहिलो. शिरूर हवेली मतदारसंघात वाबळेवाडीच्या शाळेचा मुद्दा चांगलाच गाजतोय. गावकऱ्यांनी माजी आमदारांना गावबंदी केली आहे आणि प्रचारासाठी सुद्धा गावात येण्यास उमेदवारांना मनाई करण्यात आली आहे. तर उमेदवारांच्या विरोधात प्रचार करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी आम्ही 100 गाड्या घेऊन 500 लोक आता बाहेर पडणार आहेत अशोक बापूंच्या विरोधामध्ये प्रचारासाठी. त्यामध्ये आमच्या पालकांचे डबे बरोबर असतील, प्रवासामध्ये लागणारा डिझेल खर्च सुद्धा आमचे सगळे पालक करणार आहेत. आमच्या महिला भगिनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि आता बापूंना जे चुकीचं काम केलं त्याची पत्न मात्र भोगायला लागणार आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक रंगात आली असून एकमेकांचे समर्थक फोडाफोडीचं राजकारण करतायत. भगीरथ भालकेंचे समर्थक समाधान आवताडे आणि अनिल सावंत यांनी आपापल्या गटात सामील करून घेतल्यानंतर भगीरथ भालके यांनी आमदार समाधान आवताडे यांचे बंधू यांचा पाठिंबा मिळवलाय. विद्यमान आमदारांचे बंधू आणि पुतण्या भगीरथ भालके गटात सामील झाल्यानं महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या अडचणी वाढल्या.